जस्ट इमॅजिन एखाद्या सकाळी तुम्ही उठलात आणि जगातला प्रत्येक जण तुम्हाला विसरून गेलाय. नॉट बिकॉज यू फेल्ड, नॉट बिकॉज यू रॅन अवे, पण लाईफ पुढे निघून गेली आणि तू मागे राहिला. तू त्याच रस्त्यांवरून चालतोय जिथे कधी काळी लोक तुझी वाट पाहायची. तेच चेहरे, तेच शहर, पण आता त्या नजरा कोणाला ओळखत नाही आणि तू बनवून राहतोस एक अननोन मॅन. अशा वेळी सगळ्यात जास्ती काय हर्ट होतं माहितीये? जेव्हा तू स्वतःलाच विचारतोस की मी खरंच कोण आहे. कारण जेव्हा तुमची आयडेंटिटी निघून जाते तेव्हा उरतात त्या फक्त रिस्पॉन्सिबिलिटीज आणि लाईफ ती थांबत नाही. आणि मग दररोज रात्री एक विलन भेटतो. तो सतत तुम्हाला सांगत राहतो की नाही, तुझ्याकडून होणार नाही, सगळं संपलंय आता. कोणालाच काळजी पडलेली नाही, आता काहीच राहिलेलं नाहीये. नो बडी केअर्स. पण कदाचित हा विलन फक्त आपल्या सगळ्यांच्या डोक्यात राहतो. अशा वेळी हिरो कोण असतो माहितीये? जो त्या आवाजाला दररोज एक उत्तर देतो. मे बी नॉट टुडे बट आय नीड अ ब्रँड न्यू डे. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा अलार्म वाजतो. तो उठतो, मास्क घालतो, आपण आयडी कार्ड घालतो, तो शहर वाचवायला निघतो आणि आपण आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज सांभाळायला. डिफरन्स फक्त आउटफिटचा आहे, पण बॅटल दोघांचंही सारखंच आहे. आणि म्हणून स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे हा फक्त एक सुपर हिरो सिनेमा नाही, तर ही आपल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. कदाचित म्हणूनच हा सिनेमा एक डिफरंट वाईब घेऊन येतो. कारण ग्रेटेस्ट सुपर हिरोज हे ते नाहीयेत जे जग वाचवतो, पण खरा सुपर हिरो तो असतो जो कठीण रात्रीनंतर पुन्हा एकदा जबाबदाऱ्या सांभाळून नव्याने सुरुवात करायला तयार असतो. कारण कधी कधी आपल्याला फक्त सुपर पॉवर्स लागत, आपल्याला लागतो तो एक ब्रँड न्यू डे.